तिथे मात्र जर विचार करायला गेला या आधीच्या सामन्याच्या नारपोली संघाचा तर अवघ्या 32 धावा केल्या होत्या आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं होतं, परंतु ते आव्हान सुद्धा या ठिकाणी पेललं गेलं नाही। बोरगाव संघाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तशीच गोलंदाजी होणार का या सामन्यामध्ये हे पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 8 षटकांमध्ये। द मॅच इज ऑन या ठिकाणी प्रीतम पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय। गोलंदाज विचार केला तर राऊंड द विकेट या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी म्हणजे पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला। तर आपण विचार करायला गेला तर या भागातील एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे शिरवली संघ हा मात्र या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये यांनी प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील। हा चेंडू आपण पाहिला, गतीचा वापर केला गोलंदाजाने। पहिल्या षटकामध्ये सुद्धा मागच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि खूप गती आहे या गोलंदाजाकडे आणि त्या गतीचा वापर वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय। जिथे आपण पाहता हा चेंडू फेकला जातोय निर्धाव। पहिला चेंडू आपण पाहता या ठिकाणी निर्धाव फेकला जातो। तो गोलंदाज दिनेश पाटील या गोलंदाजा करवी। तिथे मात्र कशा पद्धतीचं उत्तर असणार स्ट्राईकला आलेला फलंदाजाकडे, परंतु हा चेंडू सुद्धा आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला। बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची संपर्क नाही, चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची होते सांगता आणि धावफलक आपण पाहिला तर स्थिरावलाय ते 0 या अंकावर। आता मात्र हा चेंडू बॅटचे लागले तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण शॉट तडब्यांमध्ये त्या ठिकाणी केलं जातं। फक्त एक धाव मिळते, या एका धावाने श्री गणेशा केला जातोय। वैयक्तिक सौरभ साळुंके आपलं खातं उघडतोय। संघाच्या धाव फलकाचा देखील आपण पाहिला तर श्री गणेशा केला आणि एक धाव या ठिकाणी धाव फलकावर पाहायला मिळते। जिथे आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला, पहिले 2 चेंडून या ठिकाणी निर्धाव गेल्यानंतर एक धाव फलकावर लागली ती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या महत्वाच्या षटकामध्ये। हा चेंडू 1-2 पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला जातोय। पंकज शिंदेला मात्र सुद्धा आता विचार करायला भाग पाडलाय तो गोलंदाज दिनेश पाटील या गोलंदाजाने। खऱ्या अर्थाने नारपोली संघाची ताकद आहे म्हणजे गोलंदाजी आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी दिसते। आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला लॉंग ऑफ रिझन मध्ये, या ठिकाणी कार्पेटच्या सहाऱ्याला लगावलेला फटका, चेंडू सीमारेष बाहेर फरार, चौकार। नक्कीच या दरम्यान पाहताय आपण आता मात्र प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाला ते म्हणजे पंकज शिंदे या फलंदाजाने पुन्हा एकदा मोठा फटका। चेंडू बराच काळ हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी असलेला हा फटका मात्र झेल या ठिकाणी सोडला जातोय आणि ही चुकी किती महागात ठरणार हे पाहणं तेवढंच गरजेचं। कारण मित्रांनो आम्ही नेहमी म्हणतो पकडोगे कॅच तो बोलेंगे झकास, छोडोगे कॅच तो होगा सत्यानाश। मात्र ही कॅच या ठिकाणी सोडली जाते जिथे 2 धावा धावफलकावर पळून काढल्या जातात। या 2 धावांनी धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात। माझे साथी नरेश दळवी मला सांगतात 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। या दरम्यान आपण पाहताय विजय पाठारे आणि योगेश दळवी या सामन्याचा या ठिकाणी आनंद घेतात आणि खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो। जिथे या सामन्यांचा जर विचार केला तर सरपंच दिनेशजी घाडगे यांच्या माध्यमातून हे सामने या ठिकाणी खेळवले जातात। मुख्य आयोजक गणेश पाटील असतील, त्यानंतर त्यांच्या समवेत साई भोसले असतील, योगेश विचारे असतील, जितू मोरे असतील, चंदू मोरे असतील, त्यानंतर या सगळ्यांचं नाव घेणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि खऱ्या अर्थाने
ही लिस्ट उद्यापर्यंत मला वाटतं शेवटला या सामन्यांच्या पूर्ण लिस्ट आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि त्यानंतर मात्र या सगळ्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण मी नेहमी म्हणतो की पहिली वहिली नाईट रजनी ठेवण्याचा मान मात्र या ठिकाणी मिळाला गेला, तो म्हणजे दिनेश घाडगे साहेबांना. तिथे मात्र माझ्या समवेत आपण पाहताय आबे पाटील सर. खऱ्या अर्थाने सुंदर समालोचन त्यांच्या भागामध्ये सुद्धा थोड्या दिवसात आपण मंगेश पाटील यांच्या आयोजनाखाली माझी आजी विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्याकडून सुद्धा एक नाईट रजनीचं आयोजन केलं गेलं आणि ते सामने सुद्धा खूप सुंदर असणार आहेत, यात कोणतीही शंका नाही. परंतु या मैदानाचा विचार केला गेला तर हे मैदान खूप पोषक आहे, ते म्हणजे प्रेक्षकांसाठी. कारण या मैदानाला आपण कधीही या, भले डेचे सामने असू दे किंवा नाईटचे सामने असू दे, प्रेक्षक या मैदानाला खेळून असतात आणि त्या मायबाप प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. नक्कीच हा चेंडू आपण पाहिला, पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू या ठिकाणी फलंदाजाला कोणत्याही प्रकारे समजत नाही. या निर्धाव चेंडूची होते सांगता. मी मगाशी म्हटलं होतं आबे पाटील सर, नारपोली संघाची ताकद आहे गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या या ठिकाणी त्या गोलंदाजीच्या जीवावर या ठिकाणी पहिला सामना जिंकला होता, तो म्हणजे या नारपोली संघाने. आणि तशाच पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत ते या नारपोली संघाकडून. निश्चित अमित म्हणणं हा चेंडू बॅक टू बॅक आपण पाहिला, दुसरा निर्धाव चेंडू फेकण्यात येतो. खऱ्या अर्थाने आता मात्र फलंदाजांना खूप विचार करण्यास भाग पाडतो, तो म्हणजे हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज भावेश मोरे. निश्चित म्हणणं अमित रास्ता आहे आपलं. दोन्ही संघ खूप ताकदवान आहेत. नारपोली संघाचा विचार केला तर त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली. या चेंडूवरती काय घडला, दोन दोन क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू गली क्षेत्रामधून मात्र गोलीच्या रफ्तार वेगाने चेंडू सीमा रेषा पार करतो. या चेंडूवरती येतोय दणदणीत चौकार. अमित हा एक उल्लेख करेन की प्रेक्षक अजूनही प्रेक्षकांची गर्दी वाढतीये, कमी व्हायला हवी. थंडी 11 ते 12 वाजलेत अक्षरशः आणि प्रेक्षकांची गर्दी अजूनही वाढते. म्हणजे दिनेशजी गाडगे साहेबांची स्पर्धा सक्सेसफुल आणि यशस्वी ठरली असं म्हणावं लागेल अमित. नक्कीच या ठिकाणी आयोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी होणार, यात कोणतीही शंका नाही. कारण मित्रांनो, आजचा दिवस बघायला गेला तर आजचा शुक्रवार, उद्याच्या दिवसात पनवेल उरण भागातील या ठिकाणी एक गाव ग्रामीण संघ आहेत आणि रविवारच्या दिवसात तर प्रेक्षकांना खरी मेजवानी असणार आहे. कारण तालुका ओपनचे सामने असणार आहेत आणि तालुका निहाय आपल्याला या ठिकाणी सामने पाहायला मिळतील. आता मात्र एक धाव मिळते. या एका धावेने आपण पाहताय धावफलकावर धावा लागल्यात, तर म्हणजे 12 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज भावेश मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू सुरेख फटका कार्पेटच्या सहारे लगावलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा रेषे बाहेर, फरार, चौकार. डिझे आता मात्र आपण पाहिला या ठिकाणी चौकार आलाय आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात, त्या म्हणजे 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर लागल्यात तिथे भावेश मोरे. आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पडला, कारण 2 चौकार या 5 चेंडूंमध्ये आलेत ते भावेशच्या गोलंदाजीवर. आता मात्र हा चेंडू सुरेख फेकलाय गोलंदाजाने. थोडस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळवला होता चेंडूला. थोडस जर पाहायला गेलं व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. तिथे 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात, ते म्हणजे 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने राहुल पाटील यांचं नाव मागाशी घ्यायचं राहिलं होतं. त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे या सामन्यांमागे आणि त्यांचं नाव घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या दरम्यान खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीज या आम्हाला मिळाल्यात, ते म्हणजे सन्माननीय सरपंच दिनेशजी घडगे आणि अविनाशजी कदम या दोघांकडून. त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. त्यानंतर सामनावीर आणि सन्मान चिन्ह हे आम्हाला मिळाले, ते म्हणजे जितू मोरे साहेब यांच्याकडून.
त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देतो. कारण मित्रांनो, एवढी मोठी शृंखला आणि एवढी मोठी शृंखला घडवायची म्हणजे एका दोघांचं काम नव्हे, तर त्यांना सुद्धा हातभाराची गरज लागते आणि तो हातभार मात्र या सगळ्यांकडून पाहायला मिळाला. या आयोजनाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ही खेळपट्टी खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी कोणी बनवली तर या भागातील एक अग्रगण्य नाव खेळपट्टी बनवण्याच्या बाबतीत तो म्हणजे हर्षद दळवी याच्याकडून ही खेळपट्टी बनवली गेली. आणि हे मंडप जर विचार करायला गेला तर प्रदीप मंडप डेकोरेटर्स जांभिवली यांच्याकडून या मंडपची या ठिकाणी आयोजन केलं गेलंय. खऱ्या अर्थाने आमचा आवाज शेवटच्या प्रेक्षकापर्यंत जर कोणी पोहोचवला असेल तर तो म्हणजे आमचे डीजे ऑपरेटर. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आम्हाला 198 देशांमध्ये लाईव्ह पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर WTC म्हणजे वर्ल्ड टेनिस क्रिकेट या ठिकाणी त्यांना त्या साईटला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. वळतो मैदानाकडे. इथे आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपळकावर धावा लागल्या 16 आणि मायक्रोफोनवर असतील या ठिकाणी माझे मित्र सहकारी हमसफर हमनवा अभि पाटील. धन्यवाद अमित. दोन हाल धन्यवाद अमित. 2 षटकांच्या खेळाच्या अखेरीस धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला फील्ड केलं गेलं. या चेंडूवरती धावा मिळतील. टोटल 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकला खऱ्या अर्थाने नारपोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला आणि ते गोलंदाज आता मात्र तो विश्वास सार्थ ठरतायत असं म्हणावं लागेल. नारपोली संघाच्या पाठराखीच्या माध्यमातून यावेळेस चेंडू फरार होतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 50 वेग होता या चेंडूला. चेंडू सीमा पार होतोय. दणदणीत येतोय. चौकार. सुरुवात कशी होते पहिल्या सत्राला खऱ्या अर्थाने फलंदाजी करत असताना जो जयमल्लार वाशिवली संघ चांगल्या धावसंख्येकडे आता वाटचाल करताना दिसतोय. एकूण धावा झाल्या 21 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार आहे. वनवटे विलेज एंड करून गोलंदाज तयारवरती या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. मिड विकेटला क्लिअर केलेला हा फटका एक बेमिसाल आणि डोळ्याचं पाळणं फेडणारा हा फटका होता. षटकार धन्यवाद डीजे. डोल्याचं पाळणं फेडणारा फटका खेचला. 6 धावा पंकज शिंदेच्या बॅट मधून लगावला गेलेला मिड विकेटला हा फटका क्लिअर केला होता आणि त्या 6 धावांच्या बरोबरीने एकूण धावा झाल्यात ते 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चेंडू मात्र सरळ 30 सर्कलच्या आतमध्ये अडवला जाईल. पंकज शिंदेला मिळते एक सिंगल आणि जय मल्हार वाशिवली संघ एका सिंगलच्या साह्याने पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार बघायला मिळते. 3रं षटक मार्गस्थ आहे. अजून 1 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. नरेश एकूण धावा झाल्या त्या 28 धावा 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही उर्वरित काहीच्या चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. यावेळेस फटका लगावलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या जवळपास या चेंडूला वन बाउन्सरित्या पकडलं जाईल. तोपर्यंत फलंदाज सौरभ सालुंकेला मिळते 1 धाव आणि संघ एकेरी अंकाने वाढ होईल. 29 धावा 29 हा आकडा धाव फलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती पंकज शिंदे. यावेळेस मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू होता. या चेंडूवरती प्रहार केला जरूर परंतु या चेंडूवरती धावा किती येणार. 1 धाव या चेंडूवरती पंकजला मिळते. 3 षटकांचा खेळ अखेरीस संपलाय.
पाण्याची व्यवस्था करायची आयोजक आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचलाय 30 धावा. 30 हा आकडा धावफलकावरती आहे. मान्यवरांची मांदी याडी आणि सर्वच क्रिकेट चाहते आज व्यासपीठावरती बसलेत आणि धन्यवाद डीजे दिनेश दादांना शुभेच्छा देण्यासाठी, तसेच प्रमोद जाधव यांची रत्न महोत्सवी 50व्या वाढदिवसानिमित्ताने अजय देशमुख आणि पंकज चौलकर, दामू पारधी आणि कल्पेश जाधव यांकडून खऱ्या अर्थाने शुभेच्छा आल्यात. या मनापासून या शुभेच्छांचा स्वीकार करतो आणि 3 षटकांच्या अखेरीस कल्पेश संपलाय. जय मल्हार वाशिवली संघ 3 षटकांच्या अखेरीस 30 हा आकडा धावफलकावरती लगावला गेलाय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ अजूनही खेळ बाकी असेल. शेवटचा आणि अंतिम षटक कल्पेश बाकी आहे. आमच्या समवेत वावोशी गोलठण मधले अनुभवी आणि स्टार खेळाडू तुमच्या समवेत जोडले गेलेत. कल्पेश, तुमचं मनापासून स्वागत कमेंट्री बॉक्समध्ये. टॉस जिंकला खऱ्या अर्थाने नारपोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांवरती विश्वास दाखवला. पहिला गोलंदाज आपण पाहिलं तर दिनेश पाटीलने टाकलं, त्याने खर्च केला धावा 7. त्याचबरोबरीने भावेश मोरेने धावा खर्च केला 9 आणि त्यानंतर निखिल मस्करने धावा खर्च केला 14. टोटलचा आकडा बघितला तर 30 धावा धावफलकावरती कल्पेश. नक्कीच अभि सर 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांती विकेट कोणतीही स्वरूपात बाद केली नाही. शेवटचा षटक आहे. या षटकात नक्कीच 15 ते 20 धावा जर जमवल्या तर नक्कीच एक चेसेबल टार्गेट राहील वाशिवली संघासाठी. गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू जातो सीमारेखा पार. 6 धावा. धन्यवाद. नवीन गोलंदाज पहिल्या चेंडूवरती लगावला षटकार, परंतु इथे शुभेच्छा येतात वावोशी परिसरामधील एक चांगलं व्यक्तिमत्व शाहिदजी शेख यांकडून सरपंच चषकाला शुभेच्छा आल्यात. आपलं देखील मनापासून आभार. नक्कीच नितेशाच्या चेंडूवर शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. पूल केला, चेंडू जातो डीप मिडविकेटच्या क्षेत्रात 6 धावांसाठी. बघा बायकर मॅन आहे जो पंकज शिंदे, ज्याने कसलकांच्या नाईट रजनीमध्ये खऱ्या अर्थाने बाईक पटकावली आहे. म्हणजे किती गुणवान खेळाडू आणि किती अनुभवाचा कस आहे पंकज शिंदेकडे. आणि रसायनी परिसरामध्ये खूप मोठा बोलबाला या खेळाडूचा. पंकज शिंदे नावाचं वादळ अजूनही मैदानावरती सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची चर्चा मैदानाच्या चौफेर बाजूला सुरू आहे. एकूण धावा झाल्या त्या 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 हा आकडा धावफलकावरती आहे. यावेळेस लगावलेला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला फेकून दिलाय. चेंडू सीमा पार होतोय. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बघा मला काय बायकर मॅन, का मला बाईक मिळाली याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं. चला चेंडूची पूर्तता करायची आहे आणि या 6 धावसंख्येने आकडा इथून देखील वाढेल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूमध्ये लगातार 3 षटकार आले तर अजय देशमुख तलवली याचकडून 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज दिलं जाईल. ते पंकज शिंदेसाठी हे पारितोषिक असेल. पहिला षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय. अजून 2 षटकारांची अपेक्षा, 2 षटकार आहेत. अजून 1 षटकारांची प्रतीक्षा आहे ती पंकज शिंदेकडून. ती प्रतीक्षा आणि पूर्ण करेल याकडून आता आपण पाहूया
या उर्वरित चेंडूवरती तो षटकार येतोय का याची प्रतीक्षा असेल. धावा धावून पोहोचल्यात 42 धावा धाव फलकावरती 42 हा आकडा धाव फलकावरती आहे. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ कदाचित बाकी असेल. 2 षटकार आलेत. या चेंडूवरती षटकार येणार का? गोलंदाज पडलेला आता नितेश गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस या चेंडूवरती पंकज शिंदे फसलाय. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क कल्पित झाला नाहीये, कारण अचूक टप्प्यावरती हा चेंडू आदळला गेला आणि निश्चितपणे पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये 2 लगातार षटकार आले तर अजय देशमुख याचकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. तलवली ग्रामस्थ आहेत तलवली गावचे आणि खऱ्या अर्थाने आवर्जून या स्पर्धेसाठी आलात. तुमचं देखील मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल कदाचित. तोपर्यंत 42 धावा धाव फलकावरती आहेत. या चेंडूवरती काय घडलंय? चेंडू वन बाउन्स इथे पकडला जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट होतात. दोन्ही फलंदाज आपला पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर या दुहेरी अंकाने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती येतील. काय जबरदस्त खेळ सुरू आहे. क्रिकेटचा हा द्वंद्व, क्रिकेटचं हा युद्ध, क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि क्रिकेटचा हा कुंभ मेळावा खऱ्या अर्थाने या वनवट्याच्या भव्य पटांगणामध्ये खऱ्या अर्थाने सुरू आहे. क्रिकेटची ही गर्दी आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या चौफेर बाजूला आम्ही पाहताय. या चेंडूवरती काय घडलं? हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. जो गोलंदाज नितेशच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू मात्र फेकला गेला. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. आमचे मित्र अर्थात राजेशजी खरिवले, एक युवा उद्योजक नंदनपाडा, आवर्जून आज त्यांचा संघ काल फायनल मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. ते देखील प्रत्यक्ष करतात की आमच्या समवेत कुठला संघ असेल, परंतु या चेंडूवरती लगावलेला एक देखणा आणि दर्जेदार फटका. धन्यवाद डीजे. आरसी पुरी पेट्रोकेमिकल्स वनवटे जे मालक आहेत या जागेचे, त्याचबरोबर आदरणीय विजूभाऊ कदम सामाजिक कार्यकर्ते वनवटे माध्यमातून मैदान आपल्या खऱ्या उपलब्ध करून दिला, तर त्यांचं देखील या आयोजकांच्या वतीने आदरणीय दिनेशजी गाडगे साहेबांच्या वतीने मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो. आणि ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला, सह आयोजक मग राहुलजी पाटील असतील, अमितजी पाटील, त्यानंतर साईजी भोसले यांचा विशेष हातभार अमित कराड संघ, आणि त्याचबरोबरीने या स्पर्धा यशस्वी करण्यामागे साईजी भोसले, त्याचबरोबरीने राहुलजी पाटील आणि अमितजी पाटील, मिलिंद सावळ अशी बरीचशी नावं आहेत. गणेश बरीचशी नावं आहेत, ती नावं आता घेणं शक्य नाही, एवढे सह आयोजक या मागे आहेत. आणि ही मॅच कशा प्रकारे, ही स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल याकडे मात्र त्यांचं विशेष लक्ष असेल. तोपर्यंत आपण डीजे काही जाऊया एक गीत ऐकण्यासाठी. तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा. खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा.
धन्यवाद DJ. धन्यवाद सरपंच आहे जांभिवली गावाचा. आणि निश्चितपणे या 36 विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड आज या स्पर्धेची चर्चा आणि वावा का केली जाईल, कारण या विभागामध्ये पहिली डे नाईटची स्पर्धा कोणी आयोजित केली तर आदरणीय दिनेशजी गाडगे साहेब, जे विद्यमान सरपंच जांभिवली गावचं, त्यांचं नाव आदराने जेव्हा आम्ही स्पर्धेला जाऊ तेव्हा या स्पर्धेची आठवण आणि स्पर्धेची वावा निश्चित स्वरूपाची केली जाईल. काय देखणं आणि दिमागदार आयोजन आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण खऱ्या अर्थाने चौफेर बाजूला आपण पाहताय आणि त्याच आज हे सार्थ ठरेल, कारण इथनं एवढं चांगलं आयोजन येणाऱ्या अजून 2 दिवसामध्ये आम्ही ही वाढेल, कारण उद्याचा देखील चांगले खेळाडू उद्याच्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील, कारण डे नाईटची संकल्पना आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही पाहताय. दुसऱ्या सत्रामध्ये मी विनंती करतोय, समोर टॉवर्सच्या बाजूला जी पट्टी बांधल्या थोडस आपण बाहेर बसावं. इंडोर स्पेसचा टी शर्ट आपण परिधान केलाय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही प्लीज तिथून उठा आणि बाहेरून बसून त्या मॅचचा आनंद घ्या. धन्यवाद त्या प्रेक्षकांचा मी मनापासून आभार की आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. धन्यवाद मित्रांनो. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. पंचांचा निर्वाळा आपण सामन्याला सुरुवात करतोय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती वनवटे विलेज एन करून मारा करेल गोलंदाज सौरभ सालुंके. यावेळेस काय घालताय महिलाच्या हातमध्ये प्रतीक्षा केली या चेंडूची आणि या चेंडूवरती वनबावशी चेंडू पकडला, पण तू जेल घ्यायचा प्रयत्न व्हायला हवा होता आणि या चेंडूवरती निश्चितपणे 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि संघाचं खातं या चेंडूवरती ओपन केलं. 1 धाव फलकावरती आहे. 23 चेंडू आणि 50 धावा पूर्ण करायच्या आहेत या दुसऱ्या सत्रामध्ये. जे वाशिवली संघाच्या विपक्षित मात्र नारपोली संघ कडवी झुंज देतोय. प्रथम टॉस जिंकला होता नारपोली संघाने. प्रथम चला मॅच सुरू करायची, पंच जास्त वेळ घेऊ नका. डे नाईटची स्पर्धा आहे. सक्त ताकीद आपण द्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना द्या. एवढं चांगलं आणि दिमागदार आयोजन आपण खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये प्रथमच पाहतोय. कोणत्याही खेळाडूने मारदे नारपोली संघाच्या कोणत्याही खेळाडूने लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. अजय देशमुख तलवली यासकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा किती दिलदार व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आमच्या बसलंय. ते खऱ्या अर्थाने त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही 1 धाव फलकावरती आली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रोटेट केली. स्ट्राईक मात्र आता असेल नरेंद्र मस्करकडे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश मात्र असेल. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे. या चेंडूवरती अपील मागितली होती, अपील मात्र फेटाळली आहे. ह्या चेंडू येतोय निर्धाव. आता समीकरण बदलेल. उर्वरित चेंडू असतील 22 आणि 50 धावांची अजूनही गरज असेल या सामन्यामध्ये. ओके, 1 धाव फलकावरती आहेत. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिलं षटक मार्ग असते गोलंदाज सौरभ सालुंकेचा, ज्यानं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. याला वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. गोलीच्या वेगाने चेंडू कार्पेट लेवलच्या पद्धतीने मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला अडवलं गेलं. या चेंडूवरती 1 धाव मात्र येते. एकेरी अंकन धावसंख्या मात्र पुढे जाईल. 2 धावा धाव फलकावरती आहेत. कल्पेश आणि नरेंद्र अशी जोडसाखळी मात्र मैदानावरती खेळ करते, जी सलामीला आली. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. नारपोली संघाला यावेळेला काय फटका लगावलाय. मिड विकेटला हा फटका लगावलाय. एक दर्जेदार फटका येतोय. या चेंडूवरती येतोय षटकार.
ते या फटक्यातून मात्र आता फेमस झालाय फलंदाज कल्पेश, ज्यानं लगावलाय दुसऱ्या चेंडूवरती षटकार. वैयक्तिक 7 धाव संख्येचं आतापर्यंत योगदान दिलंय. एक सिंगल त्याच्या बॅट मधून आली, एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. तब्बल 7 धाव संख्येवरती अजूनही खेळतोय जो कल्पेश, स्ट्रायकिंग एंड वरती आहे. एकूण धावा झाल्या त्या 8, ज्यानं वैयक्तिक योगदान दिलं. 3 चेंडूंचा सामना केला आणि 7 या धावसंख्येवरती माघारी परतला. तो कल्पेश मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरचा दिनेश पाटील, त्याच्या बरोबरीने मात्र नरेंद्र मस्कर असेल. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. 8 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामधला बाकी असेल. वनवटे विलेज एंड कडून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. जो पहिलं षटक घेऊन येणार सौरभ सालुंके, ज्यानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आणि सलामीच्या जोडसाखलीचा एक फलंदाज मात्र निश्चित स्वरूपाचा बाद केलाय. तो कल्पेश मात्र माघारी परतलाय 7 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे ती 1-8. 8 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित अजूनही चेंडू बाकी आहेत सौरभ सालुंकेचे, जे पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं हे पहिलं षटक आहे जो हाताळतोय सौरभ सालुंके. बनवटे विलेज एंड कडून मात्र मारा करेल पुनश्चा. यावेळेस जोरकर प्रहार करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला अडवलं. एकदा मात्र या चेंडूवरती मिळते आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. दिनेशच्या बॅटमधून एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1-9 या स्थितीमध्ये मात्र वावरते, जिथे पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावा. खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा. खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा. एकूण धावा झाल्या त्या 9. अजयजी देशमुख आमच्या तलवलीचे आहेत, ते पुनश्च आमच्या मंचावर त्याला त्यांचं मनापासून पुनश्च स्वागत करतो. दोन्ही संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. बघा, दोन्ही संघांसाठी संधी आहे. लगातार 3 विकेट जर आपण घेतले, 3 षटकाचा समोरच्या टीमने मारले. अजय देशमुख तलवडी याच कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जाईल. म्हणजे दोन्ही संघाला हे पारितोषिक आहे. कोणी ही विकेट प्राप्त करा आणि 500 रुपये आमचे घेऊन जा. परंतु इथे मॅच सर्वच एन्जॉय करतायत. एकूण धावा झाल्या त्या 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज निखिल पाटीलचं. स्ट्रायकिंग एंड वरती असेल दिनेश पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नरेश मस्के पाहायला मिळेल. नरेंद्र मस्कर जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अपटी विलेज एंड कडून मात्र गोलंदाज सज्ज होईल निखिल पाटील. पहिला चेंडू मात्र घेऊन सज्ज झालाय. संघाची धावसंख्या आहे ती 1-9. यावेळेसचा पहिला चेंडू आपण पाहू शकाल. लाईन आणि लेन चांगली होती. पंच आम्हाला सांगतील लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा धाव फलकावरती येत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र आली आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. सलामीच्या जोडसाखळीतला मात्र एक फलंदाज माघारी परतल्यानंतर जो कल्पेश मात्र माघारी परतला. एकूण धावसंख्या झाल्या त्या 10. यावेळेस काय फटका लगावलाय. उंची जास्त या चेंडूवरती, लांबी फार कमी आणि
एक सोपा झेल या चेंडूवरती घेतला जाईल आणि दुसरी विकेट देखील या चेंडूवरती बाद होते. बॉलिंग बॅटिंग लईच न्यारी, बॉलिंग बॅटिंग लईच न्यारी. तालुक्यातील लोक सांगतात सारी, 36 विभागी साऱ्यांना प्यारी, 36 विभागी साऱ्यांना प्यारी, 36 विभागी साऱ्यांना प्यारी. यारांचा यार लई दिलदार आहे प्रेमळ स्वभावाचा, यारांचा यार लई दिलदार आहे प्रेमळ स्वभावाचा. खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा, खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा, खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभिवली गावाचा. धन्यवाद डीजे. या खालापूर तालुक्यात नव्हे तर मगाशी मी म्हटलं की या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या सरपंच चषकाची चर्चा निश्चितपणे केली जाईल. कारण काय देखणं आयोजन आहे. आदरणीय दिनेशजी गाडगे विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली यांच्या या सामन्यासाठी मी विनंती करतोय वडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय संदेशजी मालकर, आपण या ठिकाणी आलात. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. एकूण धावा झाल्यात त्या 10 धावा धावफलकावरती आहेत. मी विनंती करतोय की वडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय संदेश दादा मालकर आपण व्यासपीठावरती यावं. एकूण धावा झाल्या 10. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज निखिल पाटीलचं, ज्यानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या चेंडूवरती काय घडलं? खराब चेंडूची घोषणा पंचाने केली. अतिरिक्त धावेमध्ये बदल होईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला दिल्यात ते आदरणीय जितूदादा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज ज्या आम्हाला या स्पर्धेसाठी दिल्यात ते आदरणीय जितूदादा मोरे. त्याचबरोबरीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांच्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला प्रदान केल्यात त्या अर्थात दिनेश दादा गाडगे आणि त्याचबरोबरीने जांभिवली गावचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्थात अविनाश जी कदम साहेबांनी या आम्हाला दिल्यात त्यांचं खऱ्या अर्थाने पुनश्च मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देखील या ठिकाणी दिले गेलेत. एकूण धावा झाल्यात त्या 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज निखिल पाटीलचं, ज्यानं आतापर्यंत सुरेख कामगिरी केली. अजूनही मात्र त्याचं षटक हाताळतोय. एफटी विलेज एन कडून मात्र पुन्हा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंड वरती असेल फलंदाज दिनेश पाटील, उजव्या हाताचा फलंदाज यावेळेस चुकी घडली. नशिबाचा चौकार मिळेल आता या चेंडूवरती आलेला पंच. 4 धावा या चेंडूवरती येतील आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. हा आकडा धावफलकावरती येतोय. चला पाणी हवंय का पंच? चेंडू द्यायचे आयोजक. धन्यवाद आबे पाटील सर. पुन्हा एकदा आपण पाहता या ठिकाणी जमलेल्या तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी अमित पाटील या ठिकाणी या सरपंच चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतो. वळदो मैदानाकडे जिथे आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 21 धावा. आता मात्र आपण पाहाल येणारे 2 षटक आणि धावा करायची आहेत जिंकण्यासाठी 30 धावा, म्हणजे षटकामागे 15ची सरासरी राहुल पाटील गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल.
नारपोली संघाला तिथे विचार करायला गेलात तर आता मात्र या क्रिकेटच्या वाशिवली क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक दुसरं मोठं नाव या गोलंदाजाच्या जगतातील जीवन शिंदे, राईट, जीवन शिंदे हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर येतो. परंतु फलंदाजीचा विचार करायला गेला तर आता स्ट्राईकला जयेंद्र पाटील आणि नॉन स्ट्राईकला दिनेश पाटील हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची एज घेऊन शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र हरणाच्या चपलाईने घेतलेली ही एक धाव, या एका धावेने धाव फलक खालता आणि धाव फलकावर धावा पाहायला मिळतात. डबल दुरी पत्त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे 22 धावा, 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. आता मात्र डीजे मास्टरची प्रशंसा करेल, हा आवाज असाच शेवटपर्यंत राहू दे, काही सेटिंग मध्ये हलवण्याची गरज नाही. तर 22 धावा धाव फलकावर लागतात. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र गरज असणाऱ्या 29 या धावसंख्येची. शिरवली संघ सुद्धा प्रतीक्षेत असेल, कारण आता या सामन्यांमध्ये जो संघ सामना जिंकणार तो आमच्याशी खेळणार. परंतु हा काय घडल्यामध्ये विचार करायला गेला तर एक पल्लूस खूप पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रयत्न फसतोय. फलंदाजाची झाली या दांडीगुल डीजे. अजित लबडे यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आल्यात. या दरम्यान आपण पाहता जितू मोरे साहेब, खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूचा सन्मान या ठिकाणी केला गेला आणि ते सन्मान चिन्ह आणि सामनावीर चिन्ह ज्यांनी आम्हाला दिलेत ते म्हणजे जितू मोरे यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सामन्याच्या माध्यमातून धन्यवाद देतो. अविनाश कदम साहेब आणि त्यांच्या समवेत दिनेश घाडगे साहेब यांनी सुद्धा आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीज दिल्यात, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. परंतु बॅक टू बॅकचा हा दुसरा मोठा आदरा जीवन शिंदेने आपलं काम पूर्ण केलं. बॅक टू बॅक 2 मोठे गडी या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलं. धन्यवाद डीजे. या दरम्यान आपण पाहताय या ठिकाणी या सामन्यांचे दिनेश भाई घाडगे यांचे खरे मित्र, जवळचे मित्र अभिदादा दर्गे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचा. या दरम्यान आपण पाहताय या सामन्यामध्ये काय घडतंय, कारण बॅक टू बॅक 2 गडी बाद झाल्यात. जिथे आपण पाहता इक्वेशन होतं 12 चेंडू आणि 30 धावांचं, ते इक्वेशन पूर्णपणे बदललंय. 9 चेंडू 29 धावा. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला, मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, एक सुंदर झेल आणि आपण पाहता हॅट्रिक साधली गेली गोलंदाज जीवन शिंदे या गोलंदाजाकरवी. धन्यवाद डीजे. या दरम्यान आपण पाहताय अविनाशजी कदम साहेब या ठिकाणी हजर झालेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचा. या दरम्यान आपण पाहताय समीकरण बदललंय आणि या सामन्यातील कालच्या दिवसापासून पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते, ती म्हणजे जीवन शिंदे या गोलंदाजाकरवी. मैं नेहमी म्हणतो शक्तिशाली आदमी अगर अपना शक्ति प्रदर्शन नहीं करेगा तो ठिकार टिप्पणी का कारण बन सकता. मात्र जीवन शिंदेने आपलं काम पूर्ण केलं. बॅक टू बॅक 4था हादरा. काय म्हणाल, प्रेक्षकांकडून टाळ्या व्हायला पाहिजे त्या गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने.
नक्कीच आपण पाहताय वडगाव ग्रामपंचायतचे सदस्य संदेश मालकर साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. या दरम्यान जर आपण पाहाल मित्रांनो, इक्वेशन काय होते, 12 चेंडू आणि 30 धावा, आणि काय लाजवाब गोलंदाजी केली ते म्हणजे गोलंदाज जीवन शिंदे या गोलंदाजाने आपल्या भात्यातील 5 चेंडू फेकून झालेत, 4 गडी बाद केलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली म्हणजे पूर्णपणे फ्रंटफुटला आणून ठेवला ते म्हणजे आपला वाशिवली संघ. या संघाला 4 गडी बाद झालेत. मी नेहमी म्हणतो या ठिकाणी प्रेक्षक अशाच सामन्याचा आनंद घ्यायला येत असतात. प्रेक्षकांना पाहायचे आत्ताच ते नक्कीच चौकार आणि षटकार. प्रेक्षकांना कोण जिंकताय कोण हरतंय याच्याशी घेणं देणं नसतं, कारण मी नेहमी म्हणतो प्रेक्षकांचं काम असतं नवरा मरो अगर नवरी मरो भटाला दक्षिणा मिळाल्याशी कारण. तर खऱ्या अर्थाने त्या प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनं जिंकली जातात. हा चेंडू घुटणे टेक तमाशा देख बॉलला घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची होते सांगता तिथे मात्र विचार करायला गेला तर समीकरण पूर्णपणे बदलला. समीकरण आला 6 चेंडू आणि 29 धावाचा. तत्पूर्वी डीजे पाणी घेऊन जायचं पाणी मैदानावर. षटक संपलाय. धन्यवाद डीजे. आपण पाहताय प्रदीप मंडप डेकोरेटर्स जांभिवली. खऱ्या अर्थाने यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद द्यायचं राहिलं. मगाशी त्यांनी राहुल पाटीलचं गाणं लावलं होतं ते म्हणजे छकड्यांच्या शर्यतीचे कर्जतचे राहुल पाटील, आणि त्यानंतर मात्र पंढरी शेटचं सुद्धा गाणं लावलं. म्हणजे छकडे मालक जे सुद्धा हे सामने बघत असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी मनोरंजन करण्याचं काम या ठिकाणी डीजे मास्टर कडून केलं जातंय. नक्कीच आपण पाहता या ठिकाणी पारितोषिक आलाय अजय देशमुख मॅन फ्रॉम तलवली यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. या दरम्यान आपण पाहता हा चेंडू जर विचार करायला गेलो तर गरज होती 6 चेंडू आणि 30 धावांची 29 धावांची. तिथे हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. समीकरण बदलतंय 5 चेंडू आणि 29 धावा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल किंवा जर गोलंदाजाने चुकी केली तर हा सामना नारपोली संघ जिंकू शकतो. सुरेख चेंडू. आता मात्र आपण पाहाल मित्रांनो 4 चेंडू हा चेंडू पंचांकडून वाईड घोषित केला जातो. या ठिकाणी आंग्रे सर आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. या एका धावेने धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा लागतात 23 धावा. या दरम्यान पुढचा चेंडू सुंदर मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वाईड इज डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू द लॉंग वे षटकार. जानू विना रंग नाही, पण आता मात्र सगळे जानू घरी सोडून आता क्रिकेटचा आनंद या ठिकाणी या मैदानावर येऊन घेतात. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं जातं, परंतु आता मात्र खूप उशीर झालाय. टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय जिथे गरज आहे 3 चेंडू आणि 18 धावांची. बॅक टू बॅकचे 3 षटकार या ठिकाणी नारपोली संघाला विजय मिळवून देऊ शकतात, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी जिंकवू शकतो ती म्हणजे वाशिवली संघाला. परंतु हा चेंडू जातोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. 34 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात.
समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि गरज असणार आहे 17 या धावसंख्येची. 3 चेंडू 17 धावा. खऱ्या अर्थाने आजच्या सामन्यांचा विचार करायला गेलात तर सर्व सामने राहुल पाटील अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. शेवटच्या 2-3 चेंडूंपर्यंत सर्व सामन्यांमध्ये या ठिकाणी रंगत पाहायला मिळाली आणि जशा प्रकारची प्रेक्षकांना मेजवानी मिळायला पाहिजे ती मेजवानी मात्र या मैदानावर प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिथे मात्र उद्याचा विचार केला तर उद्या ओपनचे सामने एक गाव ग्रामीण असणार आहेत, परंतु पनवेल आणि उरण साईडच्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र परवाच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे, कारण तालुका निहाय गट आपल्याला पाहायला मिळतील आणि तालुका निहाय टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि तेव्हा मात्र अलोट कारण मित्रांनो एक गाणं आलं होतं मराठी, आता वाजले की जा 12 मला जाऊ द्या ना घरी. परंतु आता मात्र पाहता 12 वाजून गेले तरी सुद्धा प्रेक्षकांच्या घरी जायचं मन नाही, कारण हे सामने या ठिकाणी खूप रंगतदार आणि खूप अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळतात. नक्कीच पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय, अभिदादा दर्गे खऱ्या अर्थाने आपण या सामन्याला हजर आहात आणि आपण जिथे कुठे असाल तिथून कृपया स्टेजकडे प्रस्थान करावं अशी या ठिकाणी दिनेश दादा घाडगे यांच्यातर्फे विनंती येते. तर वळतोय मैदानाकडे जिथे आपण पाहताय 3 चेंडू आणि गरज असणार आहे 17 या धावसंख्येची. हा मात्र मोठा फटका मारायचा होता या ठिकाणी. मिस टायमिंग स्ट्रोक गोल परत पाठवलं. विचार करायला गेलं तर नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला येथे निर्धाव चेंडू नंतर या ठिकाणी समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र गोलंदाजाची एखादी चुकी या ठिकाणी नारपोली संघाला परत आणू शकते, परंतु हे काय झालं, सुरेख चेंडू फेकला गोलंदाज प्रवीण शिंदे या गोलंदाजाने. तिथे मात्र समीकरण आता पूर्णपणे वाशिवली संघाच्या बाजूने झुकलाय, जिथे गरज आहे 1 चेंडू आणि 17 या धावसंख्येची. एक चेंडू 17 धावा. नवीन फलंदाज जा लवकरात लवकर. एक चेंडू 17 धावा. विचार करायला गेलं तर समीकरण या ठिकाणी पूर्णपणे वाशिवली संघाच्या बाजूने झुकलाय, परंतु गोलंदाजाने जर चुकी केली तर या मॅच मध्ये सुद्धा काही होऊ शकतं. नक्कीच हा चेंडू सुरेख टाकला. 17 धावांनी हा सामना जिंकतोय, तो म्हणजे गोलंदाजी करणारा वाशिवली संघ. वाशिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की लगेच आपण नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. शिरवली संघाचा कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर या. झालेल्या सामन्याचा